यावरूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा संताप व्यक्त करण्यात येतोय। आधी महाराष्ट्राचे उद्योग हे गुजरातला नेले, महाशक्तीची वक्रदृष्टी आता चित्रपट व्यवसायावर सुद्धा पडली आहे असं ट्विट वडेट्टीवारांनी केलंय। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील एक व्हिडिओ ट्विट करून यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। पाहुयात राष्ट्रवादीने नेमका कोणता व्हिडिओ ट्विट केलाय। वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून गुजरातला जाणार असल्याचा आरोप रातोरात गुजरात आज हे गेले उद्या ते जाईल। गुजरातला तेल तू आपल्या हाती धुपाटणार आहे। हाती घोडा पालखी भरो तिजोरी गुजरात की। आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने काय ट्विट केलंय तेही आपण पाहूयात। वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनंतर आता फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा गुजरातमध्येच संपन्न होतोय। शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या नेत्यांनी दिल्लीची वतनदारी स्वीकारून सगळी अस्मिता सुरतेच्या बाजारपेठेत विकायला काढली आहे बहुतेक, असं ट्विट राष्ट्रवादीकडून करण्यात आलं।